गुरुपौर्णिमा विशेष कथा। आज मी तुम्हाला गुरुशिष्याच्या अढळ श्रद्धेची एक हृदयस्पर्शी प्रेरणादायी कथा सांगणार आहे। या कथेतील संदेश प्रत्येक शिष्याने आयुष्यात लक्षात ठेवावा। शेवटपर्यंत नक्की ऐका। गुरु आज्ञेचे सामर्थ्य, निष्ठावान शिष्य भोला आणि तांत्रिकाचा पराभव। हृदयस्पर्शी कथा। एका पवित्र अरण्यात एक सुंदर आश्रम होता। त्या आश्रमात एक महान तपस्वी गुरु आपल्या शिष्यांना धर्म, सेवा, संयम आणि भक्तीचे शिक्षण देत होते। दूरदूरवरून लोक त्यांच्या दर्शनासाठी येत असत। त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज, वाणीमध्ये मधुरता आणि हृदयात सर्व जीवांबद्दल करुणा होती। त्या आश्रमात अनेक शिष्य होते, पण त्यांच्यामध्ये एक भोळा भाबडा, निरागस आणि अत्यंत सेवाभावी शिष्य होता। त्याचे नाव होते भोला। भोलाला मोठे शास्त्रज्ञान नव्हते। वेद, उपनिषद किंवा तर्कशास्त्र यांचे त्याला विशेष ज्ञान नव्हते। पण त्याच्याकडे अशी एक गोष्ट होती जी मोठमोठ्या विद्वानांकडेही नव्हती, ती म्हणजे गुरूंवरील अढळ श्रद्धा। गुरु जे सांगतील तेच अंतिम सत्य, असा त्याचा दृढ विश्वास होता। रोज पहाटे उठून तो आश्रमाची साफसफाई करत असे, नदीवरून पाणी आणत असे, गुरूंच्या पूजेची तयारी करत असे, गायींची सेवा, पाहुण्यांचे स्वागत, वृक्षांना पाणी घालणे, आश्रमातील प्रत्येक काम तो आनंदाने करत असे। एक दिवस पहाटे गुरूंनी भोलाला प्रेमाने सांगितले, बाळा, आज गावात जाऊन भिक्षा घेऊन ये, पण लक्षात ठेव, नम्रता कधी सोडू नको। भोलाने गुरूंच्या चरणांना नमस्कार केला आणि म्हणाला, गुरुदेव, तुमची आज्ञा माझ्यासाठी देवाची आज्ञा आहे। तो गावाकडे निघाला। गावात प्रत्येक घरासमोर उभा राहून तो नम्रतेने म्हणत होता, भिक्षा देही, भिक्षा देही। लोक प्रेमाने धान्य, फळे आणि अन्न देत होते। असेच चालत असताना तो एका मोठ्या वाड्यासमोर पोहोचला। तो एका तांत्रिकाचा वाडा होता। त्या तांत्रिकाला आपल्या मंत्रविद्येचा प्रचंड गर्व होता। लोक त्याला घाबरत असत, पण तो संतमहात्म्यांचा द्वेष करत असे। भोलाने नेहमीप्रमाणे आवाज दिला, भिक्षा देही। तांत्रिक बाहेर आला। त्याने भोलाकडे पाहिले आणि विचारले, कोण आहेस तू? भोला म्हणाला, मी माझ्या गुरूंचा शिष्य आहे। तांत्रिक हस्त म्हणाला, कोण गुरु? त्या जंगलात राहणाऱ्या साधूला गुरु म्हणतोस? त्याच्याकडे कसली शक्ती आहे? माझ्या एका मंत्राने मी पर्वत हलवू शकतो। हे ऐकताच भोलाच्या डोळ्यात अश्रू आले। तो शांतपणे म्हणाला, माझ्या गुरूंचा अपमान करू नका। त्यांच्यासारखा महान संत या पृथ्वीवर दुर्मिळ आहे। त्यांच्या चरणांमध्ये सर्व देवतांचे वास्तव्य आहे। हे ऐकताच तांत्रिक संतापाने थरथरू लागला। तो गरजला, अरे मूर्खा, माझ्याशी वाद घालतोस? ऐक, मी तुला शाप देतो। उद्याचा सूर्योदय तू पाहू शकणार नाहीस। उद्या सूर्योदय होण्यापूर्वी तुझा मृत्यू निश्चित आहे। हे शब्द ऐकताच भोलाच्या पायाखालची जमीन सरकली। त्याच्या हातातील भिक्षेचे पात्र थरथरू लागले। तो कसाबसा आश्रमात परतला। आश्रमात पोहोचताच त्याने गुरूंच्या चरणी डोके ठेवले आणि रडत रडत संपूर्ण घटना सांगितली। सर्व शिष्य घाबरले, पण गुरु मात्र शांत होते। त्यांच्या चेहऱ्यावर किंचितही चिंता नव्हती। ते हसून म्हणाले, भोला, आधी हातपाय धुवून ये, शांतपणे भोजन कर। भोला आश्चर्यचकित झाला। त्याला वाटले होते की गुरु काही मोठा यज्ञ करतील, मंत्र म्हणतील किंवा तांत्रिकाशी सामना करतील। पण गुरूंनी काहीच केले नाही। रात्री भोजन झाल्यानंतर गुरु म्हणाले, आज रात्री तू माझे चरण दाब। भोला आनंदाने बसला। थोडा वेळ गेल्यावर गुरु गंभीर आवाजात म्हणाले, भोला, माझे एक वचन लक्षात ठेव।
आज रात्री काहीही झाले, कोणताही आवाज आला, कोणतेही दृश्य दिसले, कोणताही मोह झाला, कोणतीही भीती वाटली, तरी माझे चरण सोडून अजिबात उठायचे नाही. ही माझी आज्ञा आहे. भोलाने हात जोडले. गुरुदेव, तुमची आज्ञा माझ्यासाठी प्राणापेक्षा मोठी आहे. रात्र सुरू झाली. पहिला प्रहर. दूर एका स्मशानात बसून तांत्रिकाने अग्नी प्रज्वलित केला. त्याने भयंकर मंत्रोच्चार सुरू केले. क्षणात एक मायावी देवी प्रकट झाली. तिच्या हातात सोन्याची भांडी, हिरे, मोती, रत्ने आणि अमाप संपत्ती होती. ती आश्रमात आली. ती गोड आवाजात म्हणाली, भोला, तुझ्या नशिबाने मी प्रसन्न झाले आहे. हे सर्व धन तुझे आहे. फक्त गुरूंचे चरण सोड आणि माझ्याबरोबर चल. भोला एक क्षण तिच्याकडे पाहत राहिला, पण पुढच्याच क्षणी त्याने डोळे मिटले. तो म्हणाला, माझ्या गुरूंच्या चरणांपेक्षा मोठी संपत्ती या जगात नाही. सोनं संपेल, चांदी नष्ट होईल, पण गुरूंची कृपा कधी संपत नाही. देवी अदृश्य झाली. तांत्रिक संतापला. त्याने पुन्हा मंत्रोच्चार सुरू केले. दुसरा प्रहर. यावेळी एका वृद्ध स्त्रीचे रूप घेऊन एक मायावी स्त्री आश्रमात आली. ती मोठ्याने रडू लागली, भोला, बाळा. भोलाने वर पाहिले. त्याला आपल्या आईसारखा चेहरा दिसला. ती रडत म्हणाली, बाळा, तुझे वडील खूप आजारी आहे. लगेच घरी चल. मला तुझी गरज आहे. क्षणभर भोलाच्या मनात भावनांचे वादळ उठले. डोळ्यात पाणी आले. पण त्याला गुरूंचे शब्द आठवले, काहीही झाले तरी चरण सोडू नकोस. त्याने डोळे मिटले. तो म्हणाला, जर तुम्ही खरोखर माझी आई असाल तर मला गुरूंची आज्ञा मोडायला कधीच सांगणार नाही. माझ्यासाठी आधी गुरु, मग जग. इतके म्हणताच ती स्त्री किंचाळली आणि धुरात विरून गेली. तांत्रिकाचा दुसराही डाव फसला. आता रात्र अधिक गडद झाली होती. तिसरा प्रहर सुरू झाला. तांत्रिकाने आपल्या सर्व शक्ती एकवटल्या. भयंकर मंत्रांचा आवाज संपूर्ण जंगलात घुमू लागला. क्षणात एक विक्राळ राक्षस प्रकट झाला. त्याच्या डोळ्यात अग्नी, हातात भाला आणि तोंडातून ज्वाळा बाहेर पडत होत्या. तो आश्रमात शिरला. त्याने भोलावर गर्जना केली, मी यमदूत आहे. तुझा मृत्यू निश्चित आहे. चल माझ्याबरोबर. भोलाच्या अंगावर काटा आला. हृदय जोराने धडधडू लागले. पण त्याचे हात गुरूंच्या चरणांवरून हले नाही. तो शांतपणे म्हणाला, माझे प्राण माझे नाही, ते माझ्या गुरूंच्या चरणी अर्पण आहे. जर माझे गुरु परवानगी देतील तर मी येईल, अन्यथा मृत्यूही मला स्पर्श करू शकत नाही. हे शब्द ऐकताच राक्षसाने गुरुकडे पाहिले. गुरु ध्यानात बसले होते. त्यांच्या शरीरातून दिव्य तेज बाहेर पडू लागले. तेज इतके प्रखर होते की राक्षस मागे सरकला. त्याचा संपूर्ण देह थरथरू लागला. क्षणात तो नाहीसा झाला. तांत्रिकाच्या सर्व मंत्रांचा प्रभाव संपला. संपूर्ण रात्र संपली. पूर्व दिशेला सूर्याची पहिली किरणे दिसू लागली. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला. भोलाने डोळे उघडले. तो जिवंत होता. त्याच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू वाहू लागले. तो गुरूंच्या चरणांवर कोसळला. गुरुदेव, तुमच्यामुळे मी वाचलो. गुरु प्रेमाने म्हणाले, भोला, तुला माझ्या शक्तीने नाही तर तुझ्या श्रद्धेने वाचवले. गुरुची आज्ञा पाळणाऱ्या शिष्याचे रक्षण स्वतः परमेश्वर करतो. श्रद्धा असेल तर शापही निष्फळ ठरतो. त्या क्षणी भोलाला समजले, गुरु म्हणजे फक्त ज्ञान देणारा मनुष्य नसतो,
गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा मार्ग. गुरु म्हणजे संकटात उभा राहणारा आधार. गुरु म्हणजे परमेश्वराचेच साकार रूप. त्या दिवसानंतर भोलाची गुरुसेवा आणखी वाढली. त्याची श्रद्धा अधिक दृढ झाली. दूरदूरपर्यंत ही कथा पसरली आणि असंख्य लोकांनी गुरुसेवा, नम्रता आणि श्रद्धेचे महत्त्व ओळखले. कथेचा संदेश: जीवनात धन, मान, सत्ता, मोह आणि भीती हे वारंवार आपली परीक्षा घेत असतात. पण जो मनुष्य सत्य, धर्म आणि गुरूंची आज्ञा सोडत नाही, त्याला कोणतेही संकट हरवू शकत नाही. गुरूंवरील अढळ श्रद्धा, निस्वार्थ सेवा आणि पूर्ण समर्पण यामुळे अशक्यही शक्य होते. जय गुरुदेव. जय सियाराम.